Hey guys, what's up? This is Basumi Chawla and you're watching my तो गाइस मस्त सनसेट होतोय. Guys, what's up? This is Basumi Chawla and you're watching my YouTube channel. I'm back with a new video again. तर आता घरी आलेलो. घरी येऊन तो व्लॉग एंड पण नाही केला अजून. त्याची क्लिप्स मी नंतर करेल रेकॉर्ड. आणि आता चाललोय शेतात. मग तुम्हाला ते पण दाखवतो व्लॉग. त्याचा व्लॉग वेगळाच करतो शेताचा आणि घराचा. तर लेट्स गो आणि बघा माझ्यासोबत. बाय. मीच ना 2 वर्षांनी येतो शेतात. तर आता बघूया, तुम्हाला पण दाखवतो. ते मिळूनच बघूया. आलं आम्ही जवळ म्हणजे पोचलोच ऑलमोस्ट. माझ्या पाठीची विहीर आहे ती आमच्या शेतात. आणि आता दाखवतो तुम्हाला पहिलं शेत सगळं दाखवतो. शेताचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे यूट्यूबला जेव्हा मी खूप आधी लहान होतो तेव्हाचा. तर जाऊन चेक करायचं. लेट्स गो. तुम्हाला टूर देतो मी. म्हणजे शेत पूर्ण नाही फिरणार कारण की मोठं आहे. आणि इथे समोर हे काय लावलं रे? हां, इथे ऊस लावलाय. अजून छोटा आहे तो. अजून इथं खाली आहे. इथे काय नाही लावलंय सध्या. आणि हे हौद आहे. इथे बैलांसाठी पाणी आणि माणसांसाठी पाणी असतं. दोघं एकच आहेत. उलट बैल जास्त कामाचे. ते पाणी ते कोण आहे? ते कोण आहे? हे काय? हे शेंगा आहेत. अजून हे ऊसच आहे. आपल्याला काय माहित, आपण सिटीत राहतो. फरक आहे. आपण अनाडी. आणि हे माझ्यावरती जे आहे ते आंब्याचं झाड आहे. तुम्ही सगळे लोक हे मिस करतात. गावाला जर जात नसेल तर गावाला शेतात येऊन बाजेवर झोपायचं मस्त एका झाडाखाली. आणि खूप पीसफुल वाटतं. आता ह्यो माझा भाऊ ना माझ्या तोंडाकडे बघून असतं की काय बडबडत असतं कॅमेऱ्यात. पण त्याला नाही माहीत व्लॉगिंग काय आहे. सो खूप भारी वाटतं. माझ्या पाठीशी येते तिथे झोपलं. काय असतो भाई. तर गाईज मस्त सनसेट होतोय. आणि ही आमची बैलगाडी. आता आम्ही बैलगाडीने जाणार आहे परत. आणि बैल. तर गाईज इथे एक माझी शेतातली एक स्टोरी आहे लहानपणीची. मी तुम्हाला ते झाडच दाखवतो. 1 मिनिट या इकडे. मी माझ्यासोबत ब्लॉगमध्ये. तर नाही, इथे एक केळ्याचं झाड होतं. केळ्याच्या झाडावरच होतं ना ते? हो. कसल्या झाडावर होतं मग? आंब्याच्या? हां, एक आंब्याचं झाड आहे. हे ते झाड दिसतं ना तुम्हाला? कुठे गेलं हे आलं? तिथे ना मधमाशीचा पोळा होता. आणि मी आणि माझा भाऊ पोळा म्हणजे मध काढतात त्याच्यातून, तर ते काढत होतो. तर मला खूप म्हणजे इथे कानाच्या इथे चावलेली मधमाशी. आणि लहान होतो तेव्हा तो खूप त्रास झालेला मला त्याचा. आणि खूप दुखलेलं, खूप रडलेलं मला आठवतंय.
तर मग ते लोखंड फिरून ते काटा जो टाकतो तो मध्ये तो काढतात. आणि मग माझ्या आजोबांनी काढलेलं ते पण मला आठवत आहे, कारण की खूप जुनी गोष्ट आहे. कितवीतली असेल चौथी पाचवीतली गोष्ट असेल माझ्या. आणि तेव्हा तो व्लॉगिंग वगैरे असं काय नव्हतं, सो म्हणून शेअर केलं तुमच्याशी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी विचार केला पूर्ण एक शेताचा वेगळाच व्लॉग ठेवू. सो या लेट्स गो. दचके लागतायत पण मजा पण येते, कारण की खूप दिवसांनी बसलो बैलगाडीत आणि कम्फर्ट नाही पण मजा आहे. आता बघा पळवतो. तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही समजत आहे की किती दचके लागतायत या गाडीवर. तर काही आता आलो आम्ही घरी आणि बघा ही शेताची काम करतो. ओय कुत्रा गेला. आता हे टाकतो आणि घर दाखवतो तुम्हाला. हे घर आहे. आता अंधार झालाय म्हणून जास्त काही दिसत नसेल तुम्हाला. सो या. आणि हा व्हिडिओ पण पर्टिक्युलर छोटा ठेवणार आहे मी शेताचा. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट आणि सांगा मला आयडियाज द्या अजून कसे व्हिडिओ बनवू. तर thank you so much for watching this video. I hope you all will like this video. If you guys did, make sure to subscribe my YouTube channel and I'll be back with a new video soon. Bye bye.